विचारासाठी भेटला. विचार करून माणसाला आयुष्य जगता येतं. पण काही काही माणसं बिना विचाराचे जगतात आणि बिना विचाराचे मरतात महाराज. काही काहींना नरदेहाची गणताही कळाली नाही, काहींना नरदेह समजलाही नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसरे. हे शरीर आहे ना जंक्शन स्टेशन आहे. इथून तुम्हाला नरकालाही जाता येतं आणि इथून तुम्हाला स्वर्गालाही. पण मग नरकाला जायचं का स्वर्गाला जायचं याच्यासाठी काय करावं लागेल? विचार करावा लागेल ना. आणि काही काही माणसं विचार करतात पण अनमोल विचार करतात. काही काही माणसं विचार करत नाही. काही काही लोक इतके वेशनी आहेत, इतके वेशनी आहेत, पण ज्या दिवशी परिवाराचा विचार केला, घराण्याचा विचार केला, चांगल्या चांगल्या अतिशय जबरदस्त वेशनी माणसांनी एकचदा विचार केला. त्यांनी कोणतीच माडागड्यात टाकली नाही, कुठं गेले नाहीत, पण एकचदा मनाशी गाठ मारताना असा पक्का विचार केला की आपल्याला आयुष्य जगायचंय, मुलाबाळांसाठी जगणं आहे. अशी अनेक माणसं की नाही टाकली होती त्यांनी माडा, पण माडकऱ्यापेक्षा इतकं सुंदर जीवन जगून गेले, इतकं अनमोल जीवन. तर काही काही वेळेस आपल्यासारख्यांनाही त्यांचा अनुभव वेचावा लागतो, त्यांचे विचार घ्यावे लागतात. आणि मनुष्य जीवनात असं जगा की आपल्याजवळ कोणीतरी बसलं पाहिजे, आपल्याशी कोणाशी तरी बोललं पाहिजे, आपल्या बोलण्यावरती कोणीतरी विश्वास ठेवला पाहिजे. बरीचशी लोक स्वतःहून आपलं आत्मचरित्र सांगतात, जीवन सांगतात. अहो आपलं काहीच सांगू नका. तुमच्यात किती दुर्गुण आहेत आणि तुमच्यात किती सद्गुण आहेत हे तुम्ही बोलू नका. तुमच्या वागण्यात आणि तुमच्या बोलण्यात तुमच्या आजूबाजूची लोक तुमच्याबद्दल सांगतील की हा सज्जन आहे का दुर्जन आहे. कधी कधी आपल्याला नाही कळत. आज ज्या आजींबद्दल बोलायचं ना, जिने बहिणीचं कर्तव्य निभवलं, जिने सासूचं कर्तव्य निभवलं, ज्या जिजाबाईंनी धर्मपत्नीचं कर्तव्य निभवलं, आईचं कर्तव्य निभवलं. इथं बऱ्याचशा बाया बसलेल्या आहेत माझ्या ताईंनो. कधी कधी काही काही व्यक्तिमत्व गेल्यानंतर कळतात, जिवंतपणी कळत नाहीत. काही काही माणसं जिवंतपणी नाही कळत. काही काही माणसं गेल्यानंतर समजतं की काय विभूती होती आपल्या घरात, काय देवरूपी होते आपल्या माणसं घरात. काही काही जुनी लोक सांगतात, महाराज यांच्या घरात हा माणूस जिवंत होताना तोपर्यंत लक्ष्मी पाणी भरत होती. महाराज काय यांच्याकडे काहीच कमी नव्हती, पण हा माणूस गेला आणि यांच्या घराला जणू काही कुलूपच लागलं हो. मग हे का घडतं असं कधी विचार केला का? ज्या माणसांमुळे घरामध्ये रिद्धी सिद्धी खेळते, ईश्वराचा खूप मोठी कृपा राहते, ते माणसं कोण आहे? तो धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. येथे आले उपकारासाठी घर ज्या वैकुंठी. कारण त्यांनी जीवनामध्ये एक सूत्र ओळखलं होतं. बऱ्याचशा बाया सुद्धा आहेत तिथं. काही काही बायांना मोठ्या बाई म्हणतात, ताई म्हणतात, अक्का म्हणतात. काही काही बाईंना आबाई म्हणतात. आणि सर्वात खानदेशात आवडता शब्द काही काही बाईंना मोठी आई म्हणतात. सर्वात ताईंनी विचारपूर्वक लक्ष द्या, मी काय सांगतो. तुम्हाला मोठी आई सहज नाही म्हणत, तुम्हाला अक्काबाई सहज नाही म्हणत. बाई ताई या सहज नाही पदव्या प्राप्त होत. बाई होण्यासाठी, माय माऊली होण्यासाठी, ताई होण्यासाठी आयुष्य जाळावं लागतं महाराज. मोठ्या बाई होण्यासाठी मोठे विचार ठेवावे लागतात. मोठ्या बाई होण्यासाठी काय करावं लागतं माहितीये? जिथला पोटना पोरसले जीव लावाना, तिथला डिकरासले बी लावना पडस. जिथला डिकरासले लावाना, तिथला गली आली मातला पोरसले बी लावना पडस. मोठी बाई सहज नाही हो. काही काही घरांमध्ये एखाद्या आईला मोठी आई म्हणतो आपण. का म्हणतो मोठी आई? मोठी आहे म्हणून, वैभव आहे म्हणून नाही ना ताई. मोठी आई ही पदवी प्राप्त करण्यासाठी लहानांपासून तर मोठ्यांच्या हृदयात जागा निर्माण करावी लागते. प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोचावं लागतं. कोणी रडला ना त्याचे अश्रू पुसावे लागतात.
कोणी मातला ना त्याला समजवावं लागतं, कोणी नाराज झालं ना त्याच्या डोक्यावर हात फिरवावा लागतो. तुमच्या हातात मायाही आहे, तुमच्या हृदयात प्रेमही आहे, तुमच्या संपूर्ण वागण्यात वात्सल्याचं प्रेम दरवळतं आहे. आणि हे ज्या बाईला कळलं आणि ती बाई जेव्हा विचारपूर्वक वागते ना तेव्हा तिला मोठी आई म्हणतात. मोठी आई सहज नाही महाराज. मोठी आई होण्यासाठी अनेक अनेक संसारातले उपव्यात पोटात जिरवावे लागतात. धाकलीनं ऐकणं पडी, मोठीनं ऐकणं पडी. घर चालावासाठी सुकाय लाकडेस मा जसं वल्ल लाकूड बयस तसं सर्वा घरना भार पोटमा लेना पडी. तवय धाकला मोठाला मोठी आई म्हणत. नाही तर मोठी आई असं कोणले बी म्हणतील का? खायमान घरमान वकमनदार मान त्याला मोठी आई म्हणतील का? काही काही माणसांना घरात लहान पोरे मोठे पप्पा म्हणतात. आमचे मोठे पप्पा आहेत. मोठे पप्पा कोणाला म्हणतात? अरे बापले बाप चुकी राहणार नाही. मोठे पप्पा केव्हा म्हणतात? मोठे पप्पाचा आदर काय आहे कधी विचार केला आपण? हे सहज नाही शब्द फुटत नाही. तर तरुण मंडळी बसलेली, सर्व प्रकारची मंडळी बसली. दादा विचारपूर्वक सांगतो तुम्हाला, मोठे पप्पा शब्द केव्हा फुटतो माहिती आहे? पोटना पोरेसाठी खिसामा हात घुसना का 100नी नोट येऊ का 200नी नोट येऊ. जसं बाप हक्कात देस ना तसं आपला भावना पोरेसाठी बिजो वागच तेले मोठे पप्पा म्हणतात. ज्याने आपला पोटना पोरेसा डोक्यावर जसा हात फिरावा, मांडीवर बटाड, खांदावर बटाड, तेले ज्या माणसाला हे जमलं की आपला भावना पोरे या परका नाहीये, आपला भावना पोरे या आपला शेत आहे, आपला घराणा आणि शान आहे, आपले वहिनी वाडग करणं पुढे, हे विचार ज्याच्या अंतकरणात चालतात ना त्याला मोठे पप्पा म्हणतात. नाही तर पोटना पोरेल्या कोपरामा काजू बदाम दिराय ना आणि भावना पोरेला सांग रहा तुम्ही गलीमा ख्या मग याला पक्षीवाद निवाव का? काय होईल? याच्यासाठी एकच सूत्र, मानवी देह भेटल्यानंतर माणुसकीच्या धर्माने जगा आणि माणुसकीचा धर्म निभवा. आणि जर विचारपूर्वक हा माणुसकीचा धर्म निभवला नाही तर एकच सूत्र आहे, धर्म तो नाकडे. हे चरण ज्याला समजलं नाही ना महाराज तो माणूसच नाही. बरं या शब्दाचा अर्थ ज्याला कळला नाही ना त्याने वैकिले आपण अजून दुनियादारी मग बट्टत नाही बा. कारण शब्दाची लहर बुद्धिमानाला कळते, बुद्धिवादीला कळते, बुद्धिवैभवशाल्याला कळते. हे जे मी बोलून गेलो ना मोठे पप्पा मोठी आई होण्यासाठी, याच्यासाठी धर्म जपावा लागतो, व्यवहार जपावा लागतो, आचरण जपावं लागतं. काही वेळेस घर निभवण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी प्रत्येक कुटुंबातला एक सदस्य इतका काही राबतो, इतकं काही सांभाळतो, पण त्याच्या नशिबी, त्याच्या पदरी, त्याच्या डोक्यावर नेहमी सर्वांच्या कोपर हंड्यास फुटतात. तो लहान्यांचं करेल, मोठ्यांचं करेल. अनेक बाया सांगतात आम्ही गेलो का कुठं काल्याच्या कीर्तनाला जागराला मुक्कामी राहिलो का. अनेक मोठ्या घराण्याच्या बाया सांगतात महाराज आम्ही धाकला न कहे, मोठा न कहे, नंदास न कहे, बौजायस न कहे, गणच जणीस ना डोका दोयात बोयाने साडा, पण काही नाही आमनं नाव कोणी काढस. आम्ही सर्वांसाठी कहे, धाकलाल शिकाड, मोठाल शिकाड, बटातले नोकरी लाव. आणि आता आम्ही बी मटेरियल साठी त्यासले फोन लावो तर एक सावा फोन उचलतच, त्यानंतर फोन उचलतच नाही. सर्वांना सांगेल दादा, ज्यांचा भाऊ घरी शेती करत असेल आणि ज्यांचे बंधू बाहेर कुठंतरी 2 पैसा कमवण्यासाठी गेले असतील आणि येणाऱ्या काळाची तरुण पिढी आता कीर्तन ऐकताना तुम्हाला हे हात जोडून विचार करण्याची संधी आहे दादा. काही प्रत्येकाला नोकऱ्या लागणार नाहीत, पण शेती हा धंदा आपल्याला सोडता येणार नाही. शेती आपली माय माऊली आहे, शेतीवर आपल्याला लहानाचं मोठं व्हावं लागेल. कोरोना सारख्या काळात अनेक जणांचे डबे रिकामे झाले होते, पण शेतकऱ्याच्या घरात घाया घोया होता, पण कोणीच भुके राहिलं नाही दादा. जा प्रत्येकाकडे बाहेर गेलेली मंडळी आणि उद्या तुम्ही फार मोठ्या पदवींवर जाणारे लेकरो, मी हात जोडून विचारपूर्वक तुम्हाला सांगतो, हा विचार क्षणोक्षणी करा. तुम्ही उद्या नोकरीला लागाल, पण एखादा भाऊ घरी असेल, त्याने तुमच्या बापाचा दवाखाना केला असेल, तुमच्या आईचा दवाखाना केला असेल, तुम्हाला शिकवलेलं असेल. उद्या तुमचंही लग्न होईल, त्याचंही लग्न होईल. कदाचित तो घरी असेल आणि त्याने तुम्हाला नोकरीला पाठवलं असेल,
पण कधीही तुम्ही तुमच्या भावाचं कष्ट विसरू नका. तुमच्या भावाने दिलेला तुम्हाला ऐन कष्टाच्या संघर्षाच्या काळात केलेली मदत विसरू नका. ज्या वेळेस तुमचा भाऊ तुम्हाला फोन करेल ना आणि तो काहीतरी पदर पसरवून मागेल ना, माझ्या दादांनो, अरे नका जास्त काही मदत करा रे, पण कमीत कमी त्याचं समाधान होईल म्हणून फोनवर शांततेने बोला तरी. काही काही बाया, काही काही माणसं 2 पैसा कमवतात, बाहेर जातात. मी म्हणत नाही त्यांचा पैसा खोटा आहे, मी म्हणत नाही त्यांचं कष्ट खोटं आहे, पण एक लक्षात ठेवा, घरून फोन करणाऱ्याला ज्या दिवशी अडचण येते ना, तो पहिले आपल्या रक्ताच्या माणसांना फोन करत नाही, तो पहिले त्याची क्रेडिट वापरतो. गावात 2 पैसे उचलेल, याच्याजवळ हात पसरवेल, त्याच्याजवळ हात पसरवेल, तो लगेच नाही या नात्या गोत्यात पैसा मागत. पण तो सर्व्याकडनं जेव्हा हातबल होतो ना, तेव्हा तो आपल्या माणसांजवळ हात पसरवतो. आणि आपल्या माणसांजवळ जेव्हा तो हात पसरवतो ना, मी फक्त एकच सांगतो, कोणाचं असेल वैभव, कोणाजवळ असेल 2 पैसा, अरे जवळचा माणूस जर आपल्या पायऱ्या चढून आला असेल ना, कमीत कमी त्याला मदत करायची असेल तर करा, नाही करायची असेल तर नका करा दादा हो, पण तो आपल्या पायऱ्या उतरत नाही तोपर्यंत त्याच्या हसून हाडकं फोडू नका, त्याला कुसकं बोलू नका. कारण जगाच्या बाजारात सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होतात, पांडुरंगाचा सीसीटीव्हीचा कॅमेरा बंद नाही होत. तुम्ही कोणा हशीसन हाडके फोडेलेत, कोणले कुचकं बोलेलेत, धसले धसपटणी माणूसले कसपट समजेलेत, हे तुम्ही साऱ्या जगाच्या डोळ्यात धुंदी फेराल, पण त्याच्या नाही डोळ्यात धुंदी फेरणार. कारण का, अंतर्जामी जानत साचा, मनका उपर एकही वाचा. आज कीर्तनाच्या घटिकेत या राघो बाबांच्या परिवारातील या जिजाबाईंच्या निमित्ताने एकच सांगेल, क्षणोक्षणी हा एक विचार करा, भावाने भावासाठी जगणं, भावाने भावासाठी 2 पावलं मागे पुढे येणं. आणि हे माणसांकडे का बघून सांगतोय, तुम्ही कितला बी मोठा विचारणार आहे ना, का तुम्ही चौकमा भाऊ भाऊ एक राशात, खयामा एक राशात, पण घर घ्यात का जवळ किल्ल्यातंग होती. चांगला चांगला रावण सुद्धा असं मान टाक देत, कारण आम्हाला अनुभव येतात ना. ज्यांच्या चांगल्या बिल्डिंग असतात, घरासमोर ट्रॅक्टर असतात, सोनं नाणं बँक बॅलन्स सर्व राहतो, त्या माणसाच्या नगर सप्तान पावती मागायला जातो मी, त्यांना आपण सप्तान पावती मागून तो घरली बाईकडे दक तू धकत नाही का, काम मध्ये चूक होई की तुला पण हात पसराय घ्यात. अरे जगाच्या बाजारात मानवी देह एकचदा भेटलाय, मग एकदा तर चांगलं जगून घ्या ना. पण नाही जमत. या इथं एवढ्या बाया बसल्यात ना ताई, तुम्ही या जिजाबाईंच्या निमित्तानं घरी एक गोष्ट घेऊन ज्या सनोक्षणी विचार करायची. ज्या वेळेस घरामध्ये वाद विवाद होतात ना, भाऊ भाऊ वाईट जरी झाले ना, तर खयामा बोलतीन, मयामा बोलतीन, वावरमा बोलतीन, येरमेक इमलनी पुढे लिहीन, गुटखा लिहीन, तंबाखू लिहीन, सुनानं निमित्त लिहीन, पण बोलतील. माणसांच्या हृदयात अशा गाठी भेटी राहत नाही, पण गाठी भेटी फक्त माझ्या माय मावल्यांनो तुमच्या हृदयात राहतात. असं 10-10 वरीस नाही याद असं तुमले, ती मन पाय पडणी नाही, ती मन अंगण मध्ये अशी तिरपी तिरपी गई, ती मन पायासवर लसणी नाही होती, तिने भरबाईस मनकडे दे का नाही, एका सोबत येणार आहे का. मला सांगा तुम्ही, करोड रुपयाचाही पाऊस पडला तरी या जिजाबाईचा चेहरा आता नवीन पाहायला भेटेल, ही आजी पुन्हा पाहायला भेटेल. अरे आपण मरणार आहोत, पण मरण्याच्या अगोदर विचार करून मरा. ज्या घरामध्ये सर्व बाया, आज या एवढ्या जुन्या लुगड्यावाल्या बाया बसल्यात नाही, तर आजही कोणी बॉम्बेहून आलं, पुण्याहून आलं, सेल्वासवरनं येऊ द्या, सुरतवरनं येऊ द्या, अंकलेश्वरनं येऊ द्या, या जुन्या बायांना यांच्या हाताने जे डिकरे खोकरे मोठे केलेत ना, हे भेटायला जातात. 2 मिनिटं त्या दल्लीस पट्टीन दल्ल्यात देतीस काहीच नाही, पण या बायांजवळ, या आजींजवळ हे बाहेर गेलेली पोरं येतात. अनेक जणांच्या मी मुलाखती घेतल्यात, त्यांना विचारलं का हो या आजी पक्कामं बसणं होतात, बरीच पोरं सांगतात, महाराज आमची परिस्थिती ज्या दिन खराब होती ना, हाईच दल्ली आमली मुरमरासना लाडू दे, शेंगदाणासना लाडू दे, हाय दल्ली पापट नका, तवय एक ताटलीवर मुरमुरा दे, कांदा फूड दे, तांब्यावर पाणी दे, महाराज आम्ही त्या मुरमुरासवर दिन काढात. पण ज्या टाइमले आमले आपत्कालीन मग या दल्लीने मुरमुरा खावाडात ना, आम्ही त्या दिन विसरणूच नाही. मग जगताना असं जगाना की आपल्याही आठवणी कोणाच्या तरी हृदयात राहिल्या पाहिजे, आपल्याही आठवणींनी कोणीतरी घरून पेट्रोल टाकून आपल्या अंत्यविधीला आलं पाहिजे.
आपलाही निरोप कोणाला लागल्यानंतर सर्व काम सोडून आपल्यापर्यंत तो पोचला पाहिजे. आणि हे सूत्र तुम्हाला आणि मला कळावं म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सूत्र दिलं होतं. काय करावं लागेल? सुलक्षणी हाती करावा विचार नाशिवंत देहाच्या अगोदर सूत्र दिलं. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी विचार करा. कारण पुन्हा पुन्हा हा नरदेह नाही ना, पुन्हा पुन्हा हे गाव नाही बुवा, पुन्हा पुन्हा ही भाऊबंदकी नाही ना, पुन्हा पुन्हा हे सगळे सोयरे भेटणार नाहीत. कितीही करा. आज जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती आपण हे जे तत्व बोललो ना की क्षणोक्षणी, तुकोबराय का बोलले असतील हे? तुकोबरायांनी श्रीमंती पाहिली, गरिबी पाहिली, मोठ्याच्या पोटी जन्माला आले, मोठे पण पाहिलं आणि इतंभूत संसाराचा प्रत्यक्ष सुखाचा आणि दुःखाचा वेचला. तेव्हा शब्द तुकोबांनी काढला की आता विचार कसा करावा लागेल? क्षणोक्षणी हाची.